हॅलो गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे ना आज सकाळी सकाळी माऊचं आहे ना स्कूलमध्ये ओपन हाऊस होतं, त्यामुळेच आम्ही इथे निघालेलो होतो ओपन हाऊससाठी जाण्यासाठी. स्कूलमध्ये गेलो आणि ओपन हाऊस वगैरे आवरलं आणि त्यानंतर घरी आलो. आणि ओपन हाऊसच्या दिवशी माऊला सुट्टी होती, त्याच्यामुळे ती घरी येऊन तिचं डॉक्टर सेट खेळत होती. तेवढ्यात घरातले जे बेसिक कामं असतात ते आवरून घेतले. झाडू, स्वयंपाक, फरची वगैरे ते आवरल्यानंतर माझं एक महत्त्वाचं काम होतं की जे कपाट आवरायचं होतं. कारण की ना कपाट जर आवरलेलं नसलं ना कोणतीच गोष्ट कोणत्याच परफेक्ट वेळेला भेटत नाही. त्यामुळे ती गोष्ट परफेक्ट ठेवलेली असते ना ती पटकन भेटते. आणि माझं कपाट आवरत होती, त्यामुळे माऊला असं झालं की मम्मा माझं पण कपाट आवरून टाक. त्याच्यामुळे ती पण मला हेल्प करत होती. ते आवरून झाल्यानंतर मम्मी पप्पा आले होते. आज मम्मी पप्पा येणार होते कारण की उद्या आम्हाला कुठेतरी जायचं आहे, ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर मम्मी पप्पा आले होते आणि मम्मी पप्पांनी जे काही सामान आणलेलं होते ते सगळं पडलेलं होतं. ते झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आहे ना आम्ही इथे निघालो होतो नंदन कार्निवलला जाण्यासाठी. आता नंदन कार्निवलला आपल्यासाठी पण मुलांना एवढी जास्त एक्साइटमेंट होती की त्यांचं सकाळपासूनच चालू होतं, मला तिथे घेऊन चल, मला तिथे घेऊन चल, मला तिथे घेऊन चल. त्यामुळे मी त्यांना घेऊन आलेली होती आणि माझ्या अगोदर त्यांना एवढी एक्साइटमेंट लागलेली होती की मी मागे आणि त्यांना फक्त पुढे पळायचं होतं आणि ते तेच करत होते. तर रजिस्ट्रेशन होतं, सो आम्ही असं रजिस्ट्रेशन करून घेतलं, एक हाताला शिक्का वगैरे मारून घेतला. त्यानंतर एवढी काही गर्दी नव्हती, सॅटरडेला गेलो होतो त्यामुळे, कारण सॅटरडे आणि संडे 2 दिवस इव्हेंट होता त्यांचा, त्यामुळे आम्ही सॅटरडेलाच गेलो होतो. आणि माझ्या पुढे ते 15-20 मिनटं पुढे नुसते पळत होते आणि ते पळत होते. त्यामुळे मी त्यांना मागून आवाज देत होते, अरे थांबा मी पण येते. पण त्यांची एक्साइटमेंट काही थांबत नव्हती. आणि तिथे गेल्याच्या नंतर फूड कुपन वगैरे होते ते पण कलेक्ट करून घेतले, कारण अगोदरच होतं ते आणि मग एंट्री होती. त्यामुळे फूड कुपन वगैरे कलेक्ट करून घेतले आणि आतमध्ये गेलो. तर असा इव्हेंट चालू होता. मी मोबाईलमधून बघून नाही काढणार आहे. कशाला गर्दी एवढी आईस्क्रीमला आहे. नंदिनी आणि इथे ना सर्व ॲक्टिव्हिटीज फ्री असल्यामुळे लोकांनी खूप जास्त गर्दी केलेली होती. ग्लिटर बार काढण्यासाठी ना कॉलेजच्या मुलांची आणि मुलींची खूप जास्त गर्दी होती, कारण त्यांना खूप जास्त आवडतं अशा गोष्टी करायला. त्यामुळे ही दीदी करून देत होती आणि लिटरली लाईन लागलेली होती. तर माऊचं असं झालं मला पण काढायचं आहे, त्यामुळे ती पण इथे लाईनमध्ये उभी राहिली आणि काढून घेतलं. त्यानंतर मी पण काढलं. शिवचं पण असं झालं की तुम्ही दोघांनी काढलं ना, मग मला पण काढायचं, त्यामुळे त्याला पण काढून घेतले. आणि ते काढल्यानंतर पुढचा इव्हेंट पुढे बघायला गेलो आणि मग तो इव्हेंट बघितला. For the very special event
by Nandan Kanwar. Mahakumbh खूप सारे वेगवेगळे कार्टून आहे. आता आपण यांच्या बरोबर
आता जे व्हिडिओ वगैरे काढायला आलेत ना त्यांना विनंती आहे, त्यांनी थोडा मागे जा प्लीज. थोडा डिस्टर्बन्स होतोय, त्यांनी खाली बसा, खाली बसून जा म्हणजे आपण सगळे एन्जॉय करू. मुलांना थोडा मागे या, बच्चा बेटी या मागे या, सारे बच्चे पीछे हो, पीछे हो, गेट बॅक या मागे या, खूप जागा आहे मागे, सगळ्यांनी मागे या. बघा किती जागा आपल्याकडे डान्सला, मागे या सगळ्यांनी, मागे या. डान्सच्या सगळ्यांनी माहिती आहे ना, आपण जम्प करणार. चलो 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 है मस्ती में डोले बोले मस्ती में मस्ती में डोले.
फ्लॅटच होती, पण सॅम्पल फ्लॅट जे रेडी केलेले होते ना ते पण आम्हाला चेकआउट करायला लावले होते त्यांनी, कारण ते खूप अनाऊन्स करत होते की आम्ही सॅम्पल फ्लॅट रेडी केलेले आहेत, ते तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा. तर त्यासाठीच आम्ही निघालो होतो आणि वरती जायला निघालो. सॅम्पल फ्लॅट त्यांनी कसे रेडी केलेले आहेत तेच बघण्यासाठी आम्ही वरती गेलो. एंट्रन्स वगैरे दिलेला होता. खूप छान फ्लॅट केलेले आहेत त्यांनी. एक्झॅक्ट डीमार्ट आहे ना, आडगावचं डीमार्ट, त्याच्याच बॅक साईडलाच हा प्रोजेक्ट आहे, नंदन कार्निवल. तर त्यांचे फ्लॅट बघा. हा 3 BHK फ्लॅट होता आणि 3 BHK मधला हा फर्स्ट बेडरूम होता, जो की त्यांनी इंटेरियर वगैरे करून रेडी केलेला होता. त्यानंतर इकडून गेल्यानंतर हॉल दिलेला आहे. त्या हॉलमध्ये पण त्यांनी पूर्ण सेटअप केलेला होता, इंटेरियर वगैरे. आणि हॉलमध्येच गॅलरी होती बाहेर जाण्यासाठी, आणि इकडे डायनिंग एरिया आणि किचन केलेला होता. किचनमधूनच साईडला ड्राय बाल्कनी मध्ये जाण्यासाठी पण जागा केलेली होती. त्यानंतर टेबल टॉप, वॉश बेसिन वगैरे. आणि हा सेकंड बेडरूम होता त्यांचा. सेकंड बेडरूम झाल्यानंतर इकडे थर्ड बेडरूम दिलेला होता, आणि ह्याच बेडरूमला त्यांनी बाहेर गॅलरी केलेली होती हॉलची, आणि ह्या बेडरूमची गॅलरी अटॅच होती, म्हणजे इकडून हॉलमध्ये पण जाता येईल आणि इकडून बेडरूमचा असा काहीसा व्ह्यू होता त्या बेडरूमचा. खूप छान होतं त्यांनी केलेलं, आणि इंटेरियर तर खूपच छान होतं. तिथून असं वाटत होतं ना की बाहेरच नाही निघावं, पण ते आपलं नव्हतं, त्यामुळे आपल्याला बाहेर निघावं लागलं. त्यामुळे आम्ही हे सगळं बघितलं. छान होतं गॅलरी वगैरे. भरपूरसे लोक येत होते आणि चेकआउट करत होते. तर आणि मुलांसाठी पण छान दिलेलं होतं त्यांनी. आणि नंतर घरी जायला निघालो, कारण फूडसाठी भयंकर जास्त गर्दी होती. ते काही शक्य नव्हतं, कारण 1-1.5 तास मुलांसोबत तिथे उभं राहणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही घरी यायला निघालो. 9, 9:15 झालेले असतील. इव्हेंट तर आवरलेला होता, म्हणूनच आम्ही फूड नाही घेतलं आणि घरी निघालो. घरी आल्याच्या नंतर जेवण वगैरे केलं, आणि घरामधले ना सगळे देवमाणूस बघण्यासाठी असे रोज देवमाणूस बघतात, आणि देवमाणूस बघता बघता असं संपवला आजचा दिवस. चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. One star flows into the sky. The summer was alive, going to the end of time. I can see the daylight. I swear perfect. Is it really the end? Just so like a stranger, so far away from me. You said you're running for me, but I managed from our story. Baby, don't be sorry.